तर राज्यसभा खासदारांच्या शपथविधीवेळी सर्वात जास्त चर्चेत होता तो ज्योती वाघमारेंचा अनोखा पेहराव। देशामध्ये महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंना अनोखी मानवंदना देत ज्योती वाघमारेंनी खासदारकीची शपथ घेतली। डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाईंच्या वेशातल्या ज्योती वाघमारेंबद्दल संसद भवनाच्या परिसरात कुतूहल आणि कौतुक होतं। तसंच ज्योती वाघमारेंनी मराठीतून शपथ घेत त्यात सर्व महापुरुषांच्या नावांचा उल्लेखही केला। ते निष्ठापूर्वक पार पाडेल। सावित्रीबाईंना मानवंदना देण्यासाठी आज त्या ज्या पद्धतीनं आडवं कुंकू लावायच्या, इरकलची साडी नेसायच्या, त्याच पद्धतीनं मी सभागृहात केले। कारण सावित्रीमाईच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं आणि महिलांना गगनभरारी घेण्याचं बळ दिलं होतं। माझ्या कपाळावरची चंद्रकोर आणि नाकामधली नथ मासाहेब जिजाऊंची मानवंदना आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला शेतात राबताना ज्या पद्धतीनं साधी कॉटनची इरकलची साडी घालतात, त्याच पद्धतीनं मी ज्या ग्रामीण भागातून येते, ज्या कष्टकरी समाजाचं मी प्रतिनिधित्व करते, आज त्यांच्यासारखीच बनून मी संसदेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.